मध्ये आपण सिंक्रोनाइज मेथड्स बघितले होत्या. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर सिंक्रोनाइज मेथड्स किंवा सिंक्रोनाइज ब्लॉक्स असतील तर ते कशा पद्धतीनं आपण त्या सिंक्रोनाइज मेथड्स यूज करून जे ऑब्जेक्ट्स ऍक्च्युअल मध्ये त्या पर्टिक्युलर मेथडसाठी किंवा त्या पर्टिक्युलर ब्लॉकसाठी रेसिंग मध्ये असतील त्यांचा ऍक्सेस सिंक्रोनाइज्ड मॅनर मध्ये आपण त्यांना ऍक्सेस प्रोव्हाइड करू शकतो. हे आपण बघितलं होतं बरोबर. सिंक्रोनाइज्ड कीवर्ड वापरून आपण ती पर्टिक्युलर मेथड ज्यावेळी डिफाईन करतो त्यावेळी काय होतं की लेटस से की आपण बघितलं होतं एक 3 थ्रेड्स असतील की जे ऍक्च्युअल मध्ये रेसिंग मध्ये त्या पर्टिक्युलर मेथडसाठी जर ती मेथड आपण सिंक्रोनाइज्ड बनवली तर काय होत होतं की जो थ्रेड पहिल्यांदा त्याला ऍक्सेस मिळवेल त्या मेथडचं लॉक बरोबर आहे, त्याला आपण ऑब्जेक्ट लॉक म्हटलं होतं. त्या मेथडचं लॉक जोपर्यंत तो थ्रेड पर्टिक्युलर त्याचं ऑपरेशन परफॉर्म करत नाहीये तोपर्यंत त्या ऑब्जेक्टवर राहील. म्हणजेच तो ऑब्जेक्ट जोपर्यंत तो पर्टिक्युलर थ्रेड त्या ऑब्जेक्टचं लॉक त्याच्याजवळ तोपर्यंत ठेवल जोपर्यंत त्याचं टास्क कंप्लीट होत नाही किंवा ती पर्टिक्युलर ऑब्जेक्ट ऍक्सेस करून एक्झिक्यूट करून होत नाही तोपर्यंत तो पर्टिक्युलर थ्रेड त्याच्याजवळ त्या पर्टिक्युलर मेथडचं किंवा लॉक ठेवणार आहे बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं थ्रेडचं त्या पर्टिक्युलर मेथड ऍक्सेस करून झालं किंवा एक्झिक्युशन कंप्लीट झालं की तो ते लॉक काय करणार आहे पास ऑन करणार आहे. मग त्या केसमध्ये आपण बघितलं थ्रेड 2 आणि थ्रेड 3 वेटिंग स्टेट मध्ये होते. पुन्हा जो थ्रेड त्याचं लॉक मिळवेल तो पुन्हा त्याच्याजवळ ते लॉक ठेवणार आहे ऑब्जेक्ट लॉक त्याला म्हटलं जातं जोपर्यंत तो एक्झिक्यूट करणार आहे ती पर्टिक्युलर मेथड. त्याच्यानंतर पुन्हा तो ऑब्जेक्ट लॉक रिलीज करणार आहे आणि नेक्स्ट मेथड पुन्हा तो ऑब्जेक्ट लॉक त्याच्यापर्यंत एक्झिक्युशन कंप्लीट होत नाही तोपर्यंत. हे सगळं आपण बघितलं होतं की सिंक्रोनाइज्ड मॅनर मध्ये आपण काय करू शकतो थ्रेड्सना ऍक्सेस प्रोव्हाइड करू शकतो पर्टिक्युलर मेथडचा बरोबर. जर सिंक्रोनाइज्ड आपण वापरलं नाही कीवर्ड त्या पर्टिक्युलर मेथडला तर काय होत होतं थ्रेड 1 थ्रेड 2 आणि थ्रेड 3 त्यांच्यामध्ये रेस होते ऍक्च्युअल मध्ये ते पर्टिक्युलर ऑब्जेक्ट ऍक्सेस करण्यासाठी आणि कोणताही आपला कंट्रोल नव्हता त्याच्यावर. कोणताही ऑब्जेक्ट ती मेथड कोणताही थ्रेड ती मेथड ऍक्सेस करत होता बरोबर. त्याच्यावर प्रॉपर आपला कंट्रोल नव्हता आणि त्या थ्रेड्स मध्ये रेस चालू होते ऍक्च्युअल मध्ये त्या पर्टिक्युलर मेथडला ऍक्सेस करण्यासाठी कंट्रोल नव्हता आणि तो कंट्रोल आपण सिंक्रोनाइज कीवर्ड वापरल्यामुळे एस्टॅब्लिश करू शकलो की ज्या केसमध्ये ती सिंक्रोनाइज मेथड किंवा तो सिंक्रोनाइज ब्लॉक प्रत्येक मेथड हे सिंक्रोनाइज मॅनर मध्ये ऍक्सेस करेल बरोबर. सिंक्रोनाइज म्हणजे सिक्वेन्शियल मॅनर मध्ये तो पर्टिक्युलर मेथड ज्याला आपण सिंक्रोनाइज केलेला आहे तो ऍक्सेस केला जाईल थ्रेड्स कडून. म्हणजे थ्रेड 1 जर सध्या तो मेथड एक्झिक्यूट करत असेल सिंक्रोनाइज मेथड तर थ्रेड 1 जवळ त्या ऍक्च्युअली सिंक्रोनाइज मेथडचा ऑब्जेक्ट लॉक असेल बरोबर. मग तो ज्यावेळी थ्रेड 1 ऑपरेशन परफॉर्म करेल त्या मेथडवर तोपर्यंत त्याच्याजवळ ते ऑब्जेक्ट लॉक असणार आहे. त्याच्यानंतर थ्रेड 1चं एक्झिक्युशन कंप्लीट झालं काय करणार आहे ते ऑब्जेक्ट लॉक पास करणार आहे जे वेटिंग स्टेट मध्ये दुसरे थ्रेड्स आहेत त्या पर्टिक्युलर मेथडसाठी त्यांना. मग जो थ्रेड ते ऑब्जेक्ट लॉक ज्या थ्रेडला मिळेल तो थ्रेड पुन्हा ते ऑब्जेक्ट लॉक होल्ड करणार आहे जोपर्यंत त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट होत नाही त्या मेथडचं बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं त्या मेथडचं की तो थ्रेड पुन्हा ते ऑब्जेक्ट लॉक रिलीज करणार आहे आणि पुन्हा वेटिंग स्टेट मधला नेक्स्ट थ्रेड पुन्हा ते ऑब्जेक्ट लॉक अक्वायर करणार आहे आणि पुन्हा काय होणार आहे तो जोपर्यंत एक्झिक्यूट करत नाही ती मेथड तोपर्यंत त्याच्याजवळ ते ऑब्जेक्ट लॉक राहणार आहे आणि पुन्हा ते रिलीज करणार आहे. हे आपण बघितलं होतं की सिंक्रोनाइज कीवर्ड मुळे आपण त्या पर्टिक्युलर मेथडला सिंक्रोनाइज मॅनर मध्ये थ्रेड्सना ऍक्सेस प्रोव्हाइड करू शकलो होतो. आता आपल्याला बघायचं डेडलॉक ही कंडिशन काय असते. तर मग बघा सिंक्रोनाइज कीवर्ड इज यूज टू मेक द क्लास और मेथड थ्रेड सेफ which means only one thread can have lock of synchronized method and use it. Other threads have to wait till the lock releases and any one of them acquire that lock. हे आता आपण डिस्कस केलं की बाबा सिंक्रोनाइज कीवर्ड मुळे काय होतं क्लास किंवा मेथड आपण थ्रेड सेफ बनवू शकतो. म्हणजेच काय होऊ शकतं की त्याच्यामुळे की ओनली वन थ्रेड कॅन हॅव लॉक ऑफ सिंक्रोनाइज मेथड म्हणजे एकाच थ्रेडला त्या सिंक्रोनाइज मेथडचा लॉक मिळेल आणि तो काय करेल थ्रेड ती मेथड यूज करेल आणि त्याचं यूज करून झालं किंवा त्याचं एक्झिक्युशन त्या मेथडचं कंप्लीट झालं की तो थ्रेड काय करेल तो लॉक रिलीज करेल बरोबर. तोपर्यंत बाकीचे थ्रेड्स आहेत त्यांना जर त्या मेथडचा ऍक्सेस पाहिजे असेल तर ते मात्र वेटिंग स्टेट मध्ये असतील आणि त्याच्यानंतर एकदा का आपल्या पहिल्या थ्रेडचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं की तो ते लॉक रिलीज करेल आणि जे क्यू मध्ये वेटिंग स्टेट मध्ये जे थ्रेड्स आहेत त्यापैकी एखादा थ्रेड ते लॉक अक्वायर करेल हे आपण बघितलं होतं
मग इट इज इम्पॉर्टंट टू यूज इफ आवर प्रोग्राम इज रनिंग इन मल्टी-थ्रेडेड एन्व्हायरमेंट where two or more threads execute simultaneously, but sometimes it also causes a problem which is called deadlock. बरोबर. सिंक्रोनाइज मॅनर मध्ये मेथड डिक्लेअर केल्यामुळे आपण काय करू शकतो की बाबा ती पर्टिक्युलर मेथड थ्रेड सेफ बनवू शकतो. म्हणजेच की ऍट अ टाइम फक्त एकच थ्रेड ती मेथड ऍक्सेस. सिंक्रोनाइज म्हणजे सिक्वेन्शियल मॅनर मध्ये आपण त्या थ्रेड्सना त्या पर्टिक्युलर मेथडचा ऍक्सेस प्रोव्हाइड करू शकतो सिंक्रोनाइज कीवर्ड वापरून. पण तरी पण बऱ्याच वेळेला दोन किंवा दोनपेक्षा जास्त थ्रेड सायमल्टेनियसली रन होत असतात आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं की डेडलॉक सारखी सिच्युएशन अराईज होऊ शकते. म्हणजे डेडलॉक सारखी सिच्युएशन काय आहे ते आपल्याला बघायचं. डेडलॉक इन जावा इज अ पार्ट ऑफ मल्टी-थ्रेडिंग. बरोबर. Deadlock can occur in a situation when a thread is waiting for an object lock बघा, that is acquired by another thread, and second thread is waiting for an object lock that is acquired by first thread. Since both threads are waiting for each other to release the lock, the condition is called as deadlock. डेडलॉक कंडिशन काय, एक एक्झाम्पल घ्या. दोन थ्रेड आहेत, थ्रेड 1 आणि थ्रेड 2. थ्रेड 1 हा आता एका ऑब्जेक्टसाठी त्याला आता एका ऑब्जेक्टची गरज आहे की जो ऑब्जेक्ट आता करंटली ऍक्सेस करतोय तुमचा थ्रेड टी. म्हणजे थ्रेड 1 ला आता ज्या ऑब्जेक्टची गरज आहे तो ऑब्जेक्ट आता करंटली ऍक्सेस कोण करतोय, थ्रेड 2. म्हणजे थ्रेड 2 हा ह्याच्याजवळ आता त्या ऑब्जेक्टचं लॉक आहे. बरोबर आहे. म्हणजे थ्रेड 2 इज ऍक्सेसिंग दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट विच इज रिक्वायर्ड बाय थ्रेड 1. बरोबर आहे. म्हणजे थ्रेड 2 इज ऍक्सेसिंग और होल्डिंग लॉक फॉर ऑब्जेक्ट विच इज रिक्वायर्ड बाय थ्रेड 1. सेम वे थ्रेड 2 ला एक आता ऑब्जेक्टची गरज आहे एक्झिक्युशन साठी आणि तो ऑब्जेक्ट आता थ्रेड 1 होल्ड करतोय. म्हणजे थ्रेड 1 इज होल्डिंग लॉक फॉर अन ऑब्जेक्ट विच इज रिक्वायर्ड बाय थ्रेड 2. म्हणजेच काय, जो ऑब्जेक्ट थ्रेड 1 ला पाहिजे तो त्याचा लॉक थ्रेड 2 न त्याच्याजवळ ठेवलेला आहे. म्हणजेच आता तो ते ऍक्सेस करत आहे त्यामुळे थ्रेड 2 कडे त्याचा लॉक आहे आणि थ्रेड 2 ला जो ऑब्जेक्ट पाहिजे त्याचा लॉक थ्रेड 1 कडे आहे. त्यामुळे दोघं पण काय आहेत, वेटिंग स्टेटमध्ये आहेत. दोघं पण काय आहेत, वेटिंग स्टेटमध्ये आहेत की बाबा थ्रेड 1 ऑब्जेक्ट चं लॉक रिलीज करेल आणि थ्रेड 2 ते ऍक्सेस करेल आणि थ्रेड 2 ऑब्जेक्टचं लॉक रिलीज करेल आणि थ्रेड 1 तो ऍक्सेस करेल. ह्या सिच्युएशनला म्हटलं तर डेडलॉक. ह्या सिच्युएशनला काय म्हटलं जातं, डेडलॉक. पुन्हा एकदा व्यवस्थित बघा डेडलॉक काय. Deadlock in Java is a part of multi-threading. Deadlock can occur in situation when a thread is waiting for an object lock that is acquired by another thread. म्हणजेच काय, थ्रेड आता वेट करतोय एका ऑब्जेक्ट साठी की ज्या ऑब्जेक्टचं लॉक दुसऱ्या थ्रेडने आता अक्वायर केलेलं आहे. बरोबर. दॅट इज अक्वायर्ड बाय अनदर थ्रेड अँड सेकंड थ्रेड इज वेटिंग फॉर अन ऑब्जेक्ट लॉक दॅट इज अक्वायर्ड बाय फर्स्ट थ्रेड. आणि बरोबर काय होईल किंवा दुसरा जो थ्रेड आहे तो वेट करतोय ऑब्जेक्ट साठी की ज्याचं लॉक आता फर्स्ट थ्रेड जवळ आहे, बरोबर आहे. सिन्स बोथ थ्रेड्स आर वेटिंग फॉर इच अदर टू रिलीज द लॉक, द कंडिशन इज कॉल्ड ॲज अ डेडलॉक. मग ह्या केसमध्ये काय झालं की दोन्ही थ्रेड्स ऍक्च्युअल मध्ये ज्या ऑब्जेक्ट साठी वेट करतायत ते ऑब्जेक्टचे लॉक त्या दोन्ही थ्रेड्सनी स्वतःजवळ होल्ड करून ठेवलेले आहेत. म्हणजेच त्यांना जे ऑब्जेक्ट पाहिजेत ते एकमेकाजवळ आहेत. जसं की थ्रेड 1चा ऑब्जेक्ट थ्रेड 2 कडे आहे त्याचं लॉक आणि थ्रेड 2 ला जो ऑब्जेक्ट पाहिजे त्याचं लॉक थ्रेड 1 कडे आहे. अशा सिच्युएशनला म्हटलं जातं डेडलॉक. बरोबर. नेक्स्ट बघा, मग तुम्हाला डायग्राम काय बघायला मिळते बघा. थ्रेड 1 त्याला काय पाहिजे, वॉन्ट्स ऑब्जेक्ट 2. बरोबर. आणि थ्रेड 2 त्याला काय पाहिजे, वॉन्ट्स ऑब्जेक्ट 1. आणि थ्रेड 2 नो ऑब्जेक्ट 2 ला होल्ड केलेला आहे. म्हणजे ऑब्जेक्ट 2 चा लॉक आता कोणाकडे आहे, थ्रेड 2 कडे आहे. का तर थ्रेड 2 आता ऑब्जेक्ट 2 ऍक्सेस करतोय. आणि थ्रेड 1 चा लॉक कोणाकडे आहे, तर ऑब्जेक्ट 1 कडे आहे. सॉरी, ऑब्जेक्ट 1 चा लॉक कोणाकडे आहे, थ्रेड 1 कडे आहे. का तर बाबा आता थ्रेड 1 हा ऑब्जेक्ट 1 ऍक्सेस करत आहे. मग ह्या सिच्युएशनला म्हटलं तर डेडलॉक. मग बघा तुमच्यासाठी प्रोग्राम आहे, जावा प्रोग्राम टू इलिस्ट्रेट डेडलॉक इन मल्टी-थ्रेडिंग. मग क्लास युटिल नावाचा क्लास लिहिला आहे. ठीक आहे. पॅकेज नाहीये हे. ओके. पॅकेजचं यू स्मॉल होतं हे लक्षात ठेवा, युटिल. नाहीतर बरेच जण कन्फ्युज करतील की जावा क्लासला पॅकेजचं नाव कसं काय दिलंय. सी सी युटिल इज अ जावा डॉट युटिल इज अ बिल्ट इन पॅकेज प्रोव्हाइडेड बाय जावा, हे लक्षात ठेवा. आणि आता इथं मी क्लास जो लिहिलेला तो यू कॅपिटल आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं जे काय तुमचे पॅकेजेस असतील त्यांचे नाव स्मॉल केस मध्ये असतात. क्लासचं नाव कॅपिटल आहे आणि हा आपण युजर डिफाईन क्लास आहे युटिल. ठीक आहे. हा कोणत्याही पॅकेज मधला क्लास नाही. क्लास युटिल नावाचा क्लास लिहिलेला आहे बघा. युटिल क्लास टू स्लीप अ थ्रेड. त्याच्यामध्ये आपण काय करतोय, थ्रेड फक्त स्लीप करतोय. मग बघूयात. स्टॅटिक वॉइड स्लीप नावाची मेथड लिहिलेली आहे. आता ती स्लीप नावाची मेथड बघा. स्टॅटिक वॉइड स्लीप लॉंग मिली. बरोबर. त्याला एक पॅरामीटर पास केलाय मिलीस. बरोबर. ट्राय
ट्राय का तर स्लीप मेथड काहीतरी एक्सेप्शन थ्रो करते आपण सांगितलं होतं मी तुम्हाला केलेलं आहे इंटरप्टेड एक्सेप्शन बरोबर. म्हणून आपल्याला तो ट्राय ब्लॉक मध्ये लिहावा लागेल. थ्रेड डॉट स्लीप म्हटलेला आहे जो पॅरामीटर आपण त्या मेथडला पास केला होता मिलीस तो ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून स्लीप मेथडला पास केलेला आहे बरोबर. आणि कॅच इंटरप्टेड एक्सेप्शन का तर स्लीप ही मेथड इंटरप्टेड एक्सेप्शन थ्रो करते म्हणून आपल्याला ती हँडल करावी लागेल. ई म्हटलेलं आहे आणि ई डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस ही मेथड वापरलेली आहे जेणेकरून आपल्याला युजफुल इन्फॉर्मेशन मिळेल की बाबा इंटरप्टेड एक्सेप्शन जर मेथड थ्रो झाली तर एक्सेप्शन थ्रो झाली तर ती कुठं ऑकर झालेली आहे कोणत्या लाईनला ऑकर झालेली आहे सगळे डिटेल्स आपल्याला बघायला मिळतील ई डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस मेथड बरोबर. त्याच्यानंतर बघा धिस क्लास इज शेअर्ड बाय बोथ थ्रेड्स बरोबर. शेअर्ड क्लास लिहिलेला आहे क्लास शेअर्ड ओके. त्याच्यामध्ये काय केलं बघा सिंक्रोनाइज्ड व्हॉइड टेस्ट वन. आता ही मेथड आपण सिंक्रोनाइज केलेली आहे. आपण बघितलंय सिंक्रोनाइज मेथडचा कन्सेप्ट बघितलेला आहे किंवा सिंक्रोनाइज ब्लॉक जे असतील त्यांचा आपण कन्सेप्ट बघितलेला आहे की ज्याच्या थ्रू आपण गॅरंटी देऊ शकतो की ऍट अ टाइम ओनली वन थ्रेड विल बी ऍक्सेसिंग दॅट पर्टिक्युलर मेथड or that particular resource or that particular object when defined as a synchronized. In that case that particular object or method can be accessed by only one thread at a time बरोबर. बघा सिंक्रोनाइज वॉइड टेस्ट वन म्हटलेलं आहे त्याला पास काय केलाय ऑब्जेक्ट ऑफ क्लास शेअर्ड S2 म्हणजे त्याच क्लासचा ऑब्जेक्ट आपण ऍज आर्ग्युमेंट पास केलेला आहे. मग बघा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन टेस्ट वन बिगिन बरोबर. टेस्ट वन बिगिन म्हटलेलं आहे मी. त्याच्यानंतर युटिल डॉट स्लीप 1000 मिली सेकंड साठी स्लीप केलेला. आता युटिल ही मेथड सॉरी युटिल हा क्लास मध्ये स्लीप मेथड आपण स्टॅटिक केलेले आहे वरती तुम्ही बघत असाल तर युटिल क्लासमध्ये मेथड काय आहे स्टॅटिक आहे तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळत असेल बरोबर. स्टॅटिक असल्यामुळे आपण ती कॉल कशी केली हो तर युजिंग क्लास नेम. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे पण स्टॅटिक असतं दॅट बिलॉंग्स टू क्लास रादर दॅन बिलॉंगिंग टू ऑब्जेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. सो युटिल डॉट स्लीप म्हटलेलं आहे आपण ती मेथड कॉल केलेली आहे आणि त्याला 1000 मिली सेकंड आपण पास केलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर टेकिंग ऑब्जेक्ट लॉक ऑफ S2 एंटर्स इनटू टेस्ट टू मेथड. मग बघा S2 बरोबर एंटर्स इनटू टेस्ट टू मेथड बरोबर. S2 डॉट टेस्ट टू मेथड आपण लिहिलेले बघा दुसरी की जे ऍक्च्युअल मध्ये आता कोण लॉक घेणार आहे त्याचा म्हणजे टेस्ट टू मेथडचा लॉक कुणाला मिळणार आहे S2 ऑब्जेक्टला. कुणाला मिळणार आहे S2 ऑब्जेक्टला कारण ती मेथड आपण कशी कॉल केली युझिंग S2 ऑब्जेक्ट म्हणजेच टेकिंग ऑब्जेक्ट लॉक ऑफ S2 एंटर्स इनटू टेस्ट टू मेथड बरोबर. म्हणजे आता करंटली टेस्ट टू मेथडचा लॉक कोणाकडे आहे S2 ऑब्जेक्टकडे आहे बरोबर. टेस्ट टू मेथडचा लॉक कोणाकडे आहे S2 ऑब्जेक्ट आहे. मग बघा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन टेस्ट वन एंड्स. त्याच्यानंतर सिंक्रोनाइज मेथड पुन्हा आपण लिहिलेलं आहे सिंक्रोनाइज व्हॉइड टेस्ट टू बरोबर. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन टेस्ट टू बिगिन म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर युटिल डॉट स्लीप पुन्हा स्लीप मेथड कॉल केलेली आहे किती सेकंड साठी पुन्हा 1000 मिली सेकंड साठी कॉल केलेली आहे बरोबर. आणि टेकिंग ऑब्जेक्ट लॉक ऑफ S1 एंटर्स इनटू टेस्ट वन बरोबर. मग सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन म्हणजेच काय ऑब्जेक्ट लॉक ऑफ S1 एंटर्स इनटू टेस्ट वन. मग S1 ऑब्जेक्ट पुन्हा काय होणार आहे टेस्ट वन मध्ये एंटर होणार आहे बरोबर. आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन टेस्ट टू एंड म्हटलेलं आहे. मग थ्रेड क्लास लिहिलेला आहे बघा क्लास थ्रेड वन एक्सटेंड्स थ्रेड बरोबर. म्हणजेच क्लास थ्रेड वन आपण लिहिलेला आहे तो एक्सटेंड केलेला आहे थ्रेड क्लास पासून म्हणजेच आपल्याला काय करायचंय थ्रेड्स क्रिएट करायचे त्यासाठी. मग प्रायव्हेट शेअर्ड S1 म्हटलं प्रायव्हेट शेअर्ड S2 दोन व्हेरिएबल्स घेतलेले आहेत की जे ऍक्च्युअल मध्ये these are reference to your shared objects or shared class म्हणजे these are going to be objects of shared class. मग बघा कन्स्ट्रक्टर लिहिला इनिशियलाइज करण्यासाठी S1 आणि S2 च्या व्हॅल्यू. मग बघा पब्लिक थ्रेड वन शेअर्ड S1 कॉमा शेअर्ड S2 म्हटलेलं आहे. दिस डॉट S1 इज इक्वल टू S1 दिस डॉट S2 इक्वल टू S2. आणि त्याच्यानंतर बघा रन मेथड टू स्टार्ट थ्रेड थ्रेड स्टार्ट करण्यासाठी रन मेथड लिहिलेली आहे बघा पब्लिक वॉइड रन टेकिंग ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट लॉक ऑफ S taking lock object lock of S1 enters into test1 method S1 dot test1 S2 बरोबर. आता म्हणजे या केसमध्ये काय झालं बघा S1 नी test1 मेथड इन्व्होक केलेली आहे पण त्या केसमध्ये S2 काय करतोय बघा तुमचा S2 काय करतोय रे तर S2 test2 मेथडचा ऍक्सेस आहे S2 कडे test2 चा मेथडचा ऍक्सेस आहे बरोबर. आणि त्या केसमध्ये S1 वेट करणार आहे test2 साठी आणि S2 वेट करणार आहे तुमचा test1 साठी ठीक आहे. मग बघा क्लास थ्रेड टू लिहिलेला आहे पुन्हा क्लास थ्रेड टू
एक्सटेंड थ्रेड म्हटलेला आहे. एक्सटेंड थ्रेड म्हटलेला आहे. प्रायव्हेट शेअर्ड S1 व्हेरिएबल घेतलेला आहे. प्रायव्हेट शेअर्ड S2 व्हेरिएबल घेतलेला आहे. पुन्हा इनिशियलाइज केला बघा कन्स्ट्रक्टर टू इनिशियलाइज फील्ड्स. पब्लिक थ्रेड टू नावाचा कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये शेअर्ड S1 आणि S2 ॲज आर्ग्युमेंट पास केले आहेत आणि दिस डॉट S1 इज इक्वल टू S2 सेट केलेला आहे आणि दिस डॉट S2 इक्वल्स टू S2 सेट केलेला आहे. रन मेथड टू स्टार्ट अ थ्रेड. मग बघा पब्लिक वाईड रन मेथड लिहिलेले आहे आणि इथं मात्र जसं आपण मगाशी S1 डॉट टेस्ट 1 म्हटलं होतं, कुठं बघा मगाशी इथं मेथड जी कॉल केली होती थ्रेड 1 मध्ये, तिथं आपण S1 डॉट टेस्ट 1 आणि त्याला आर्ग्युमेंट S2 पास केलं होतं. हे लक्षात येत आहे का बघा. म्हणजेच टेस्ट 1 मेथड आपण इथं कॉल केली होती, ती टेस्ट 1 मेथड, त्याला पास केला होता S2 चा ऑब्जेक्ट, बरोबर. त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं बघा S2 डॉट टेस्ट 2, म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे पॅरामीटर आपण पास केला होता S2, तो ऍक्च्युअली मध्ये तुमचा टेस्ट 2 इन्व्होक करणार आहे. म्हणजे S2 ऑब्जेक्टला तुमच्या टेस्ट 2 चा लॉग असणार आहे, बरोबर. आणि S1 ऑब्जेक्टला तुमच्या टेस्ट 1 चा लॉग असणार आहे, बरोबर. मग पुढे बघा इथं पण आपण तसंच केलंय बघा. इथं S2 डॉट टेस्ट टू S1, म्हणजे आता S2 हा कोणती मेथड कॉल करणार आहे बघा जरा तुम्ही, ही टेस्ट 2 मेथड कॉल करणार आहे. S2 कुठली मेथड कॉल करणार आहे, टेस्ट 2 मेथड कॉल करणार आहे. आणि बघा पुन्हा एकदा, आणि त्याला आपण पॅरामीटर पास काय केलाय, S1 पॅरामीटर पास केलेला आहे. त्याला आपण पॅरामीटर कोणता पास केलेला आहे, S1 पॅरामीटर पास केलेला आहे. ऍक्च्युअली ठीक आहे, इथं तुमचा पॅरामीटर पाहिजे एक शेअर्ड S1, ठीक आहे, नाही लिहिलेला, थोडस करेक्शन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पब्लिक क्लास डेडलॉक. डेडलॉक नावाचा क्लास लिहिलेला आहे. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आर्ग्स मेथड लिहिलेली आहे. शेअर्ड S1 इक्वल्स टू न्यू शेअर्ड, म्हणजे कोणता ऑब्जेक्ट क्रिएट केलाय हो, तर शेअर्ड क्लासचा ऑब्जेक्ट दिलाय S1. तसंच शेअर्ड S2 इक्वल टू न्यू शेअर्ड, कोणता ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, शेअर्ड क्लासचा S2 ऑब्जेक्ट. त्यानंतर थ्रेड 1 क्रिएट केलाय, थ्रेड T1 इक्वल टू न्यू थ्रेड, आणि त्याला पास केलं S1 S2, बरोबर. आणि T1 डॉट स्टार्ट, म्हणजे पहिला थ्रेड आपण स्टार्ट केला रनिंग. मग त्या केसमध्ये कोणती रन मेथड इन्व्होक केली जाईल, इथे या तुमची ही रन मेथड इन्व्होक केली जाईल. तुमची ही रन मेथड इन्व्होक केली जाईल, बरोबर. ह्या रन मेथड मध्ये आपण काय म्हणलं, S1 डॉट टेस्ट 1 आणि S2 पास केलेला आहे. S1 डॉट टेस्ट 1 आणि S2 आपण पास केलेला आहे ऍज आर्ग्युमेंट. S1 डॉट टेस्ट म्हणजे तुमची ही मेथड कॉल होणार आहे, दिसतंय का तुम्हाला. S1 डॉट टेस्ट म्हणजे तुमची ही मेथड कॉल होणार आहे, त्याला S2 आपण पास केलेला आहे. म्हणजेच पुन्हा इथं आपण युटिल डॉट स्लीप म्हटलेला आहे 1000 मिली सेकंड साठी. म्हणजे हा जो थ्रेड असणार आहे तो पुन्हा 1000 मिली सेकंड साठी काय होणार आहे, स्लीप स्टेट मध्ये जाणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा S2 डॉट टेस्ट 2, म्हणजे S2 ऑब्जेक्ट यूज करून आपण टेस्ट 2 मेथड कॉल केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय केलेलं आहे, तर थ्रेड T2 इक्वल्स टू न्यू थ्रेड 2 S1 कॉमा S2 म्हटलेला आहे, T2 डॉट स्टार्ट म्हटलेला आहे. T2 डॉट स्टार्ट म्हणजे तुमचा कोणता थ्रेड स्टार्ट होईल, कोणता थ्रेड स्टार्ट होईल, तर बघा तुमचा हा सॉरी इथंच आहे बघा, हा तुमचा रन मेथड इन्व्होक केला जाईल, हा तुमचा रन मेथड, आणि S2 डॉट टेस्ट 2 म्हटलं जाईल आणि S1. ऍक्च्युली इथं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, इथं थोडंसं तुम्हाला मॉडिफिकेशन करावं लागेल. शेअर्ड S1 पास करावं लागेल तुम्हाला इथं, ठीक आहे, शेअर्ड S1. आणि पुन्हा तुम्हाला इथं आतमध्ये एक स्टेटमेंट टाकावं लागेल की बाबा S1 डॉट टेस्ट 1 टाकावं लागेल, S1 डॉट टेस्ट. तर तेवढं एक मॉडिफिकेशन आहे कोडमध्ये, ते एक व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर थ्रेड 2 आपण स्टार्ट केलाय, T2 डॉट स्टार्ट, तो काय करेल, तुमची थ्रेड 2 ची रन मेथड कॉल करेल S2 डॉट टेस्ट 2 आणि S1. म्हणजेच S2 डॉट टेस्ट 2 म्हणजेच कोणती मेथड कॉल केली जाईल, ई मेथड कॉल झाली S2 डॉट टेस्ट 2. त्याला आपण पास काय केलाय, S1 चा ऑब्जेक्ट पास केला, आणि S1 चा ऑब्जेक्ट मधून पुन्हा आपण टेस्ट 1 ऍक्सेस करणार आहे, टेस्ट 1 ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करणार आहे, बरोबर आहे. मग ह्या केसमध्ये काय होतं, तुमचा डेडलॉक क्रिएट होतो. आणि त्याच्यानंतर युटिल डॉट स्लीप आपण 2000 मिली सेकंड साठी हा मेन थ्रेड जो डेडलॉक आहे किंवा मेन थ्रेड आहे, मेन मेथड, तो आपण स्लीप करतोय 2000 मिली सेकंड साठी. तर अशा पद्धतीने तुमचं डेडलॉकचं वर्किंग होत असतं. तर हा कोड मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो, ठीक आहे, समजायला अवघड आहे. सेव्ह ॲज करूयात. क्लासचं नाव डेडलॉक डॉट जावा. ओके, कंपाईल करतो तुमच्यासाठी प्रोग्राम.
जावा सी डेडलॉक डॉट जावा ओके कॅच interrupted exception E. Okay, we'll go ahead. Exception E पाहिजे, स्पेस पाहिजे. ठीक आहे, पुन्हा कंपाइल करतो तुमच्यासाठी. डेडलॉक डॉट जावा. बघा काय म्हणतंय, टेस्ट टू इन शेअर्ड कॅन नॉट बी अप्लाइड टू गिवन टाइप्स रिक्वायर्ड नो आर्ग्युमेंट. ओके, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, टेस्ट टू मेथड आहे आपल्याकडं, त्याला आपल्याला शेअर्ड S1 ऑब्जेक्ट पास करावा लागेल. कंट्रोल व्ही शेअर्ड S1. आणि आपल्याला आणखी एक करेक्शन मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला मेथड कॉल करायची. कोणती मेथड कॉल करायची? जसं इथे S2 डॉट टेस्ट टू कॉल केलेली आहे, तर आपण S1 डॉट टेस्ट 1 कॉल करणार आहे. S1 डॉट टेस्ट 1 आपण कॉल करणार आहे. बरोबर, S1 डॉट टेस्ट 1. ओके, हे मॉडिफिकेशन आहेत कोडमध्ये, थोडंसं लक्षात घ्या. कंपाइल करतो तुमच्यासाठी प्रोग्राम. जावा सी डेडलॉक डॉट जावा. Hope so this time it won't give an error. Okay, still it is giving error. What it is saying, बघा, method test2 in class shared cannot be applied to given types. S2 dot test2 आणि इकडे काय म्हणतो S1 dot test1 required shared. What? No argument found. Okay, we'll find what error it is. Yes, we'll go ahead. Share test2 synchronized. Okay, ये मेथड कौन से क्लास में है? यूटिल क्लास आपका यहाँ पे खत्म होता है. हाई कैच, वेट अ मिनट. ओके, क्लास शेयर्ड, फर्स्ट सिंक्रोनाइज मेथड. ओके, शेयर्ड S2. ओके, then S2 dot test2. I can say why it is not saying. अच्छा, okay, we'll need to pass. Okay, shared S2. ओके, इथं आपल्याला पास करावं लागेल एक आर्ग्युमेंट. ओके, दिस पास करूयात. Shall we pass it as this? Okay, and here also we'll pass. Why this? Why we are passing this? Because बघा, टेस्ट 2 मध्ये आपल्याला जो आर्ग्युमेंट पास करायचा तो शेअर्ड S1 आहे. शेअर्ड S1 ही मेथड कोणी कॉल केली? टेस्ट 1 ची S1 नी कॉल केली. म्हणजेच आता करंटली इन्व्होकिंग ऑब्जेक्ट कोणता आहे? तो S1 आहे. मग करंट इन्व्होकिंग ऑब्जेक्टचा रेफरन्स कशामध्ये असतो? दिस मध्ये असतो. मी सांगितलं म्हणजे S2 डॉट टेस्ट 2 दिस म्हटलं. सेम वे टेस्ट 2 ही मेथड कोण कॉल करणार आहे? तर आपल्याला माहिती आहे ही मेथड कॉल करणार आहे तुमच्यासाठी S2. बरोबर, S2 इन्व्होक करतोय म्हणजे दिस मध्ये कोणाचा रेफरन्स असणार आहे? S2 चा. आणि टेस्ट 1 ला आपण पास काय केलं? S2 पास केलं, म्हणून मी इथं दिस पास करतो. ठीक आहे, कंट्रोल S करतो, कंपाइल करतो. जावा सी डेडलॉक डॉट जावा. सो इट शुड रिझॉल्व आवर प्रॉब्लेम. ओके, प्रोग्राम माझा कंपाइल झालेला आहे व्यवस्थित. क्लिअर करतो स्क्रीन, रन करतोय तुमच्यासाठी. जावा येस डेडलॉक. ओके, बघा, टेस्ट 1 बिगिन, टेस्ट 2 बिगिन. तिथून पुढं मात्र ते जात नाही एक्झिक्युशन. का जात नाही? तर ते वेटिंग स्टेट मध्ये आहेत. का? तर टेस्ट 1 म्हणजे जो थ्रेड 1 आहे, बरोबर, तो वेट करतोय टेस्ट 2 साठी, आणि जो थ्रेड 2 आहे तो वेट करतोय टेस्ट 1 साठी. ओके, त्यामुळे पुढे जातच नाहीये तो. बघा का होतंय? डेडलॉक कंडिशन ऑफर झाली, कोणत्याच थ्रेडचं एक्झिक्युशन कम्प्लीट होत नाही. का? तर थ्रेड 1 आहे ज्याने ऍक्च्युअली टेस्ट 1 मेथड कॉल केली, आता त्याला टेस्ट 2 मेथडचा ऍक्सेस पाहिजे. आणि थ्रेड 2 आहे ज्याने ऍक्च्युअली टेस्ट 2 मेथड कॉल केली, बरोबर, त्याला आता थ्रेड 1 पाहिजे की जे ऍक्च्युअल मध्ये टेस्ट 1 मेथड पाहिजे, ऍक्च्युअली थ्रेड 1 कडे. ओके, दिस इज हाऊ युअर डेडलॉक वर्क्स. ओके, क्लिअर आहे का? बघा, कोणत्याच थ्रेडचं एक्झिक्युशन कम्प्लीट होत नाहीये. का? तर दोन्ही थ्रेड हे त्यांना जे मेथड्स पाहिजेत त्याच्यासाठी वेटिंग मध्ये आहेत, आणि थ्रेड 1 ला जी मेथड पाहिजे टेस्ट 2
ती ऍक्च्युली थ्रेड 2 कडे आहे आणि थ्रेड 2 ला जी मेथड पाहिजे टेस्ट 1 ती ऍक्च्युली थ्रेड 1 कडे आहे त्याचं लॉक. आणि ते दोघं पण वेट करतायत त्याचं लॉक कधी रिलीज केलं जाईल. त्यामुळे ते दोघांचं एक्झिक्युशन कम्प्लीट होत नाही. ते दोघंही ब्लॉक स्टेट मध्ये आहेत किंवा ते डेडलॉक स्टेट मध्ये. क्लिअर आहे का हे सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. आणि कोड एकदा व्यवस्थित तुम्ही जे मॉडिफिकेशन मी सांगितलं ते करून घ्या.